नंबर 2चा मुद्दा, आगावणे कोणाचा कार्यकर्ता, आगावणे कुठल्या पार्टीतनं उभा होता? 14 आणि 19 मला वाटतं ना, 14 आणि 19 दोन्ही वेळेस दीपकराव तुमच्या विरुद्ध उभा होता आणि भाजपकडनं उभा होता, बरोबर आहे? एकदा काँग्रेस, आपण तर काँग्रेसमध्ये नव्हतो, राष्ट्र. पण त्यांच्यात काय झालं हे त्याचं मास्टर माइंड मीच. आज मी तयारीत नाही, मी तुम्हाला पाहिलं तर कोणाला तरी क्लिप पाठवून देतो की ज्या सौभाग्यवती आगावणे काल तिथं आल्या होत्या आणि मागे बोलल्या होत्या अंधारेबाईंच्या तिथं, त्यांची एक क्लिप आणि रणजित दादांची क्लिप ही कधीच माझ्याकडे आलेली आहे. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सुरू कोणी केलं, अमुक केलं, तुम्हाला मिटवायचं असेल. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. आगावणेला कस्टडीत दिगंबरला व्हिडिओ काढायला लावा आणि माझ्याकडे पाठवा की रामराजांनी मला करायला लावली. ही पद्धत जी आहे, आणि यांनी सांगायचं माझा काय संबंध आहे, रामराजांनीच करायला लावलं. ठीक आहे, माझा फोटो दाखवला. आता त्यांच्या मुलीला आत्महत्या मीच करायला लावली आणि ती आत्महत्या खोटी आहे असं जर कोण म्हणत असेल तर याला विकृती म्हणायची नाही तर काय म्हणायचं? आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, मग काय हॉस्पिटल आम्ही काढलं ते हॉस्पिटल, तिथे मुली आल्या होत्या, आल्या असतील नाही तर सुविधामध्ये होत्या, सगळं खोट रिपोर्ट हे बघ. आणि तिथून त्या भारतीय हॉस्पिटलला ट्रान्सफर केले कारण ते सिरियस झाले. आता मला तुम्ही सांगा, या तालुक्यातल्या 2 मुलींनी आत्महत्या केली, प्रयत्न केला, हे कारण सोडलं आणि त्यांना जर मदत केली तर माणूस केला धरून आहे की नाही आहे का? ते आम्हीच केलं आणि त्याच्यातही मास्टर माइंड मीच आहे. यांची सवयच अशी आहे की धंदेच असे करतात आणि ते अंगाशी आले की कोणामुळे झाले तर रामराजांच्यामुळे झाले. दुसरं एक उदाहरण देतो, कालच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सचे हे नाही, 1-150 आहेत सुरवडीचे, प्रल्हाद पाटील, त्यांनी कारखान्याचा बट्ट्याबोळ केला आणि ते म्हणतात माझी प्रॉपर्टी घालवली, रामराजांनी घालवली. आता रामराजांनी काय घालवली? याने उद्योग केले फलटण शुगरचे आणि त्यांचं काय इनिशिएटिव्ह झालं ते झालं, कोणाची चूक? हे जे सगळं चाललेलं आहे यात फलटणची आबरू कुठे राहिली एवढं मला सांग. आणि याच्यात राजकारण तरी कुठं काय राहिलं आहे मला सांगा. कार्यकर्ता यांचा, त्यांच्या जवळचा कार्यकर्ता, काय त्यांची घेणी देणी असतील त्याचे त्यांनी पुरावे दिले. आम्हाला काय करायचं त्याशी? आणि बेसिकली मी तुम्हाला एक सांगू का की या 23 सालपासनं माझी खासदाराचं नावच मी कधी घेतलेलं नाही, कधीच घेतलेलं नाही. मी कधीही म्हणलेलं नाही की माझे खासदार आणि त्यांचे PA यांना तुम्ही, आणि अंधारे मॅडमने तरी काय केलंय? कोण म्हणलंय त्यांना आरोपी करा? चौकशी करा ही मागणी करायची नाही लोकशाहीत का? तर यांची 3 सुसाईड नोटमध्ये नावं आहेत, एक हे आगावणे, एक ननवरे आणि एक परबारे, इनडायरेक्टली और डायरेक्टली संदीपचे. संदीप काय ते आपलं मुंडे, अहो त्यांना इन्व्हेस्टिगेशनलाच तुम्हाला बोलवता येत नसेल. मला तरी इन्व्हेस्टिगेशनला माननीय मंत्री जयकुमार गोरे यांच्या केसमध्ये केवळ माझे फोन होते म्हणून जिथं तुम्ही लोक बसलाय तिथंच माझी 4 तास तपासणी झाली. आम्ही नाही तक्रार केली तपासणीला, आम्ही समोर गेलो. हे जे सांगतायत की तपासणी नको, हे नको, कोण घाबरते? मी तर म्हटलं करा, काय करायचं. परवाच एका सभेत म्हटलं की तुरुंगात टाका मला फलटणसाठी, मी तुरुंगातही जायला तयार आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की हा प्रयत्न झाला नाही? ते कुठे आहे रे? ते कुठे आहे तो शिवराज?